लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही युती आघाडीची गणितं अजून सुटलेली नाहीत। त्यात आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दिल्ली वारीनं गणित आणखी अवघड होणार की समीकरण जुळणार हे लवकरच स्पष्ट होईल। राज ठाकरे मुलगा अमित यांच्यासह दिल्लीत आहेत। त्यांच्या भाजपच्या नेत्यांबरोबर बैठकाही सुरू असल्याची माहिती मिळतेय। राज ठाकरे एनडीएत सामील होणार का? शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष साथीत असताना एकमेव आमदार असणाऱ्या मनसेची गरज भाजपाला का पडली असेल? मनसेला लोकसभा निवडणुकीत उतरवण्यामागे काही मोठी रणनीती आहे का? मनसेच्या राजकारणाचा रोख कोणाकडे आहे? हे सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रातला चर्चेतला पक्ष। खरं तर या पक्षाच्या 18 वर्षाच्या कारकिर्दीत एक अपवाद वगळता त्यांना आजवर कुठेच सत्ता स्थापन करता आली नाही। मात्र तरी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा निवडणुकांमधला महत्त्वाचा पक्ष ठरतो। खरं तर राज ठाकरे यांचं वलय, त्यांचं वक्तृत्व यामुळे राज ठाकरे हजारोंच्या सभा गाजवतात। 2014 ला लाव रे तो व्हिडिओ या त्यांच्या स्ट्रॅटेजीची जोरदार चर्चा झाली होती। मात्र हजारोंच्या सभा गाजवणाऱ्या राज ठाकरेंच्या पक्षांना ती गर्दी मतपेटीत रूपांतरित करता येत नाही। असं असलं तरी राज ठाकरेंचं वक्तृत्व, त्यांचं वलय या सगळ्यांचा फायदा प्रचारासाठी मात्र उत्तम प्रकारे होऊ शकतो हे मात्र निश्चित। हजारोंची गर्दी खेचण्याचं कसब राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वात आहे, त्यांच्या वक्तृत्वात आहे, हे वेळोवेळी सिद्ध होत आलंय। आता मात्र भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीनं मनसे एक पाऊल पुढे टाकताना दिसतीये। येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे राज्यात महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। गेल्या 4 दिवसात राज ठाकरे 2 वेळा दिल्लीला गेले होते। सोमवारी रात्री 9:30 वाजता राज यांचे पुत्र अमित ठाकरे तसंच अन्य सहकाऱ्यांसोबत चार्टर्ड विमानानं राज ठाकरे दिल्लीत गेलेत। दिल्लीत गेल्यावर राज ठाकरेंचा पत्रकारांसोबत अगदी ओझरता संवाद झाला। त्यावेळी पत्रकारांनी विचारलं असता मला बाकी काहीच माहिती नाही, आता माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही, मला फक्त या म्हणालेत म्हणून मी आलोय, असं पत्रकारांशी ते बोलले आणि त्यांच्या मिश्किल शैलीत हसले आणि निघून गेले। ज्या मिश्किल शैलीत राज हसले त्यानंतर त्याचे अनेक अर्थ लावले गेले। राज ठाकरेंच्या मनसेला कदाचित दक्षिण मुंबई मिळणार का, अशी ही चर्चा माध्यमातून सुरू आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महायुतीत सामील झाली तर दक्षिण मुंबई मनसेला दिल्या जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जातीये। तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उभं केलं जाणार का, की राज ठाकरेंची सावलीसारखी साथ देणारे बाळा नांदगावकर यांना तिकीट दिलं जाणार का, यावरही राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगतीये। जर मनसे महायुतीत सामील झाली तर महायुतीला दक्षिण मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नाशिक, पुणे या मतदारसंघात महायुतीला मनसेची मदत होऊ शकते असंही बोललं जातंय। तर दुसरीकडे राज ठाकरे दिल्लीला गेल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चुळबुळ बघायला मिळतेय। राज ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत या प्रश्नावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणतात, रात्री भेट होणार होती मात्र वेळ दिली गेली नाही असं मला कळालंय। मात्र कोणी कुठे जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्यावर मी बोलू इच्छित नाही। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अजून बरंच काही घडायचंय असं राऊत म्हणाले। उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची घोडदौड कायम राहील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली। त्याच्यामुळे आणखीन काही शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी करून, फूट पाडून, गोंधळ निर्माण करून काही पदरात पाडून घेता येईल का, अशा प्रकारची कारस्थानं दिल्ली गेल्या काही काळापासून करते आहे। राऊतांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत। खरं तर 2019 ला राज ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता आणि लाव रे तो व्हिडिओ या डायलॉगनं 2019च्या त्यांच्या सभा चांगल्याच गाजल्या होत्या।
मात्र जसं महाराष्ट्रात शिंदे फडणवीसांचं सरकार आलं तसं राज ठाकरे यांची महायुती सोबत जवळीक वाढली. अनेक वेगवेगळ्या कारणांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज ठाकरे एकमेकांना भेटत राहिले आणि त्यांचे मैत्रीपूर्व संबंध माध्यमातून लपून राहिले नाहीत. आणि खरंच तेव्हापासूनच मनसे हा महायुतीचा भाग होणार का असं राजकीय भाकीत वर्तवलं जाऊ लागलं. तर दुसरीकडे भाजप सध्या बेरजेचं राजकारण करतंय. भाजपला आपकी बार 400 पार करण्यासाठी मित्र पक्षांची मदत लागणार आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी मनसेला जवळ केल्या जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईत आपली ताकद पणाला लावली आहे. त्यांच्या विरोधात राज यांची सेनाच उतरवली तर सामना आणखी धारदार होईल यात शंका नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप सेना युतीनं मुंबईच्या 6च्या 6 जागा जिंकल्या होत्या, पण शिवसेना फुटली आणि 3 पैकी 2 खासदार उद्धव ठाकरेंच्या गटात गेले. आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक जशी प्रतिष्ठेची आहे तशीच भाजपही मुंबईसाठी जीवाचं रान करणार हे उघड आहे. त्यासाठीच राज ठाकरे उपयुक्त ठरू शकतात. दरम्यान राज ठाकरे दिल्लीत दाखल झाल्यावर भाजप नेते विनोद तावडे हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत. या बैठकीत काय चर्चा झाली, नेमकं मनसेला काय काय मिळतंय हे सगळं लवकरच कळेल. मात्र हा व्हिडिओ शूट करेपर्यंत राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यातली बैठक सुरू होती. मनसे महायुतीत सहभागी होतीये का या पुढचे सगळे अपडेट देखील तुम्हाला बखर लाईव्ह वर नक्की बघायला मिळतील. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा.